नमस्कार मित्रांनो, मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक. आज 3 सप्टेंबर 2025. मित्रांनो, अ, बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणारी 3 सप्टेंबरची लो प्रेशर ही आज तयार झाली आहे. आणि या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम राज्यामध्ये कशा पद्धतीने होईल यावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. तर मित्रांनो, आज जो त्या संदर्भातील एक धावता आढावा मी या ठिकाणी घेणार आहे. मित्रांनो, या लो प्रेशर सिस्टीमचा मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस राहील किंवा परिणाम होईल, त्यानंतर उर्वरित राज्यामध्ये या लो प्रेशर सिस्टीमचा कसा प्रभाव असेल, यावर सविस्तर चर्चा न करता एक धावता आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण या लो प्रेशर सिस्टीमचा मराठवाड्यावर होणारा परिणाम या संदर्भातली माहिती पाहू. तर मित्रांनो, ही जी लो प्रेशर सिस्टीम आहे ही बऱ्यापैकी विकसित झाली आहे उत्तर ओडिसा किनारपट्टीजवळ, आणि ती भूभागावर सरकत आहे. पश्चिमेकडे तिचा प्रवास हा चालत राहणार आहे. सुरुवातीच्या काळात ही लो प्रेशर सिस्टीम थोडीशी कमजोर आहे, परंतु नंतर जसजशी ही पश्चिमेकडे सरकेल तसतशी ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तर या लो प्रेशर सिस्टीममुळे मराठवाड्यामध्ये पूर्व मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत यामध्ये नांदेड आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, लातूर पूर्वचा काही भाग येतो, जालना पूर्व आहे. या सर्व जिल्ह्यामध्ये पूर्व मराठवाड्यातील थोडासा जोरदार पावसाची शक्यता या भागात पुन्हा एकदा तयार होत आहे. परंतु मराठवाड्याचा जो पश्चिम भाग आहे यामध्ये जालना पश्चिम आहे, बीड पश्चिम आहे, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग आहे. या भागामध्ये या लो प्रेशर सिस्टीमचा सध्या तरी जोरदार पावसाची अपेक्षा निर्माण होत नाही, किंवा ही लो प्रेशर सिस्टीम आपल्या विभागामध्ये जोरदार पाऊस देत नाही. यामध्ये साधारणतः पैठण आहे, अंबड आहे, तुमचा गेवराई भाग आहे, पाथर्डी, शेवगाव, नगरकडला, अहिल्यानगरकडला सुद्धा मोठ्या प्रमाणावर भागाचा समावेश आहे. या भागामध्ये गंगापूर आहे, वैजापूर आहे. या भागामध्ये या लो प्रेशर सिस्टीमचा फारसा परिणाम सध्या तरी आपल्याला संभवत नाही. त्यानंतर मित्रांनो, ही लो प्रेशर सिस्टीम कुठं सक्रिय राहणार आहे, कुठं जोरदार पाऊस देणार आहे, तर मित्रांनो, खानदेशातील जे 3 जिल्हे आहेत यामध्ये नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यामध्ये या लो प्रेशर सिस्टीममुळे जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता निर्माण होत आहे. यामध्ये नाशिक, उत्तर पश्चिम भागामध्ये सुद्धा पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता निर्माण होत आहे. परंतु नाशिकचा जो पूर्व भाग आहे यामध्ये येवला आहे, नांदगाव आहे, वैजापूर जवळचा सॉरी जो भाग आहे या भागात सुद्धा कमी पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने निफाड या परिसरात, सिन्नर परिसरात पुन्हा एकदा कमी पाऊस या लो प्रेशर सिस्टीममुळे निर्माण होणार आहे. हा एक अंदाज झाला. त्यानंतर पूर्व विदर्भातील जे जिल्हे आहेत यामध्ये गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, नागपूर पूर्व भाग आहे. या भागात ही सिस्टीम सक्रिय राहील, किंवा या सिस्टीममुळे थोडासा पाऊस अधिक होईल. त्यानंतर पश्चिम विदर्भातील जिल्हे आहेत त्यामध्ये अकोला आहे, अमरावती आहे, बुलढाणा आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा या लो प्रेशर सिस्टीममुळे फारसा जोरदार असा पाऊस राहणार नाही. मध्यम ते जोरदार पाऊस या सिस्टीममुळे राहील. परंतु पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडला भाग आहे या भागामध्ये ही सिस्टीम थोडीशी अधिक तीव्र राहील, आणि या सिस्टीममुळे उत्तर भागात प्रामुख्याने पाऊस राहील. एकंदरीत या लो प्रेशर सिस्टीमच्या सारांश रूपाने जर आपण सांगितले तर ही लो प्रेशर सिस्टीम राज्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस देत आहे. त्याचबरोबर पश्चिम जो भाग आहे, घाटमाथा आहे, ज्याला आपण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा म्हणू, अगदी दक्षिण उत्तर घाटमाथ्यापर्यंत संपूर्णपणे पाऊस हा राहणार आहे. नाशिक आणि नाशिकला लागून असणारा जो गुजरातचा भाग आहे या भागामध्ये ही लो प्रेशर सिस्टीम अति जोरदार पाऊस देणार आहे. म्हणजे गुजरात आणि मध्य प्रदेशला लागून असणारा जो महाराष्ट्राचा प्रदेश आहे, सीमावर्ती भाग आहे,
या भागात या लो प्रेशर सिस्टीमचा जबरदस्त असा इफेक्ट होणार आहे. इतरत्र ज्याला आपण महाराष्ट्राचा अंतर्गत भाग म्हणू, विशेषतः मराठवाडा व पश्चिम भाग या भागात सध्या तरी या लो प्रेशर सिस्टीममुळे फारशी महापुराची परिस्थिती या भागात तयार होत नाही. परंतु मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिम भागात पाऊस पडणार आहे या लो प्रेशरमुळे. पुन्हा एकदा गोदावरी नदीला अ, जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची निश्चित वेळ येऊ शकते, हे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, धन्यवाद. नमस्कार.